नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण नंदा साम्राज्याविषयी पाहिलं आणि पुढच्या ह्या आपल्या आता लेक्चरमध्ये महत्त्वाचं आणि बऱ्याचदा परीक्षेला विचारला जातो आणि ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या सिलेबसच्या कोर दृष्टिकोनातून जो काही मौर्य साम्राज्याचा जो काही पूर्ण धडा आहे, तो मौर्य साम्राज्याची क्रोनॉलॉजी, घटनाक्रम, त्याची जी भौगोलिक स्थिती आहे, या संदर्भात आपण पाहणार आहोत. मौर्य साम्राज्य जे आहे, ते मौर्य साम्राज्याची भौगोलिक स्थिती जर बघितली, तर इकडं इथपर्यंत म्हणजे पाकिस्तानच्या पण पुढं ह्या सगळ्या हां, तर इथपासून ते ताम्रपालीपर्यंत, ताम्रपालीचा आपल्याला प्रश्न एकदा विचारलेला आहे. तर ताम्रपालीपर्यंत, इकडं नेपाळपासून ते पूर्ण इकडं ब्रह्मगिरी किंवा हा सगळा जो पट्टा आहे, तर याच्यापर्यंत इतकं मोठं मौर्य साम्राज्य विस्तारलेलं होतं. त्याची जी कॅपिटल आहे, ती कॅपिटल पाटलीपुत्रा होती, म्हणजे सध्याचं पटना. त्याच्यानंतर कॉमन लँग्वेज काय होती? तर मगधी, प्राकृत ही त्यांची कॉमन लँग्वेज होती. रिलिजन हिंदू, बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, त्यानंतर ब्राह्मनिझम, ग्रीक, नॉर्थ वेस्ट ही लँग्वेज सांगते ना, नॉर्थ वेस्ट झोरोस्ट्रिसियन, झोरोस्ट्रिनिझम आणि त्याच्यानंतर येस, ग्रीक पॉलिथिइझम, ग्रीक पॉलिथिइझम आणि झोरोस्ट्रिनिझम, म्हणजे हे जे नॉर्थ वेस्ट कडची जी लँग्वेज होती, ती लँग्वेज किंवा ही सॉरी रिलिजन होते, तर ते रिलिजन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जे गव्हर्नमेंट होतं, ते गव्हर्नमेंट कसं होतं? ॲब्सोल्यूट मोनार्च गव्हर्नमेंट होतं आणि आपल्याला कौटल्याचं जे काही आपल्याला पाहायला मिळतं, जे काही पुस्तक-बिस्तक आपण वाचतो, त्याच्यामध्ये आपल्याला कळते, की हां, राजा हा सर्वस्व असला पाहिजे, राजाचं ऐकलं पाहिजे, अशा बऱ्याच ज्या गोष्टी आपण ऐकतो. त्याच्यावरून एक अंदाज लावता येईल, की हे जे सरकार जे आहे, ते मौर्य साम्राज्याचं सरकार कसं असेल? कारण मौर्यातले जे पहिले राजे होते, चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त मौर्यांना घेऊनच नंदा साम्राज्याचं जे काही जुलूम चालू होते, ह्या जुलमाला उत्तर म्हणून कौटल्यांनी यांना हे मौर्य साम्राज्याचा एक जो विचार मनात आणला होता आणि त्या दृष्टिकोनातून केलेली वाटचाल आणि निर्मिती जी आहे, त्यातून आपण अंदाज घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतरच कळेल, की ॲब्सोल्यूट मोनार्च हे डेफिनेटली लक्षात येतंय. त्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यांमध्ये आपण 3 राज्यांसंदर्भात 4 राज्यांसंदर्भात पाहणार आहोत. पहिली गोष्ट तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया. येस, अजून काय महत्वाचं, की बघ सक्सीड नंतर काय झालेलं आहे. आपण जो मध्ये म्हणजे जी सुरुवात केली, या सुरुवातीमध्ये आपण जसं म्हटलो, की हरियंका डायनॉस्टी पासून ते मौर्य डायनॉस्टी पर्यंत आपण पाहणार आहोत आणि मौर्यांनंतर ते पुढं गुप्तांपर्यंत जो मधला काळ आहे, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर बरोबर हेच इथं सांगितलं गेलंय, की याच्यानंतर मौर्य साम्राज्य जेव्हा संपलं, एवढं मोठं मौर्य साम्राज्य जेव्हा संपलं, तर त्याच्यानंतर छोटी-छोटी साम्राज्य निर्माण झाली आणि हीच छोटी-छोटी साम्राज्य जी आहेत, ती साम्राज्य आपल्याला मौर्य ते गुप्ता यांच्या मध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये शुंगा, त्याच्यानंतर सातवाहना, त्याच्यानंतर महामेघवाना, त्याच्यानंतर सेत काय? नाही, इंडो ग्रीक, हां, इंडो ग्रीक म्हटलं तरी चालेल. हा जो शब्द आहे प्रोनाउन्सिएशन कळत नाही. इंडो ग्रीक किंगडमचं आणि विदर्भ किंगडम, त्याची मौर्यन एरामध्ये असणार ती विदर्भ किंगडम. तर अशा प्रकारचे सक्सेड यांनी केलेला आहे. सातवाहन झालं, हां, सातवाहन झालं, जे की आपल्याला इकडं पाहायला मिळतात महाराष्ट्र आणि त्या रिजनमध्ये. ओके. आज सध्या स्थितीत आपण काय पाहतोय मौर्य एम्पायरमध्ये. मौर्य एम्पायरमध्ये असणारे जे राजे जे आहेत, त्या राजांमध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोका, दशरथ, सम संप्रती, शालिशुका, देववर्मन, शतधन्वान आणि बृहदाता. बृहदाता जे होते ते मौर्य साम्राज्याचे शेवटचे राजे होते. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की हरिअंकामध्ये आपल्याला बिंबिसार पाहायला मिळतात आणि मौर्य साम्राज्यामध्ये आपल्याला बिंदुसार पाहायला मिळतात. ओके. मौर्य साम्राज्यामध्ये बिंदुसार पाहायला मिळतात आणि हरियंका साम्राज्यामध्ये आपल्याला बिंबिसार पाहायला मिळतात. तर हा हा जो आहे, ओके, तर हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, की सी अशा प्रकारची ही ट्रिक आहे आणि त्यानुसार ते आपण लक्षात ठेवू शकतो. आपण लगेचच महत्त्वाच्या 3 राजांकडे येऊया. त्यातला जो आपण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, की मौर्य साम्राज्य जे आहे, ते मौर्य साम्राज्याचा जो कालावधी आहे, तो कालावधी काय आहे? तर 322 बिफोर ख्रिस्ट. नाही, हा राजा चंद्रगुप्तांचा कालावधी आहे. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, की मौर्य साम्राज्याचा जो कालावधी आहे, तो कालावधी किती? तर 322 इसवी सन पूर्व ते 180 इसवी सन पूर्व आणि ह्याच 180 मध्ये तो शेवटी मग बृहदाता जे आहेत, ते बृहदाता हे शेवटचे राजे आहेत. ते पुष्यमित्र संघ जे आहेत, तर त्याने त्यांचा जो वध केला आणि तो मुद्दा आहे, तो शेवटी येतो.
ओके. सर्वात प्रथम सगळा महत्वाचा राजा कोणता आहे? चंद्रगुप्त. राजा चंद्रगुप्त, ज्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली, संस्थापक. कोणासोबत? चाणक्यांच्या मदतीसोबत. आणि मग चाणक्य लक्षात आलं याचा अर्थ काय, की हा चाणक्य अशा प्रकारचे देतात की जिथे राजा आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे याचा अर्थ काय, की मौर्य साम्राज्य हे जे असेल ते आपल्याला ॲब्सोल्यूट मोनार्चीकडे पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे राजाच्या याच्याखाली, वर्चस्वाखाली असणारं हे राज्य आहे. त्याच्यानंतर हा जो पुतळा आहे, तो हा पुतळा आपल्याला कुठे दिसतो? दिल्लीला पाहायला मिळतो. जो की उत्तर भारताला एकत्रित करण्याचे पहिलं काम जे आहे, ते पहिलं काम यांनी राजा चंद्रगुप्त यांनी केलेलं आहे. आणि असं म्हटलंही जातं, की राजा चंद्रगुप्त ह्या ज्या पुतळ्यात लिहिताना असं सांगितलंय, की राजा चंद्रगुप्त जे आहेत, त्या राजा चंद्रगुप्तांनी विचार केलाय, की बाबा असा भारत असला पाहिजे. आणि विचार करत असताना जो फोटो आहे, तो फोटो आपल्याला इथे इथे केलेलाच आहे. त्याच्यानंतर राजा चंद्रगुप्त यांच्या याच्यामध्ये सेल्युकस जे आहेत, त्या सेल्युकस यांचा ग्रीक राजदूत मेगेस्थीनिस, तर हा मेगेस्थीनिस पण यांच्यात, म्हणजे राजा चंद्रगुप्त यांच्या साम्राज्यात आला होता. त्यांनी इंडिका हे पुस्तक लिहिलं आणि ह्या इंडिका ह्या पुस्तकामध्ये नंदा आणि त्याच्यानंतर जे मौर्य साम्राज्य आहे, त्या मौर्य साम्राज्याची जी काही वाटचाल आहे आणि त्याचं यश, अपयश आणि लढाया आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा उल्लेख आपल्याला इंडिका ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. मेगास्थेनिस जे होते, ते मेगास्थेनिसचा कालावधी किती आहे? 350 ते 391 इसवी सन पूर्वमध्ये आहे. त्यानंतर शेवटची गोष्ट काय, की राजा चंद्रगुप्त जे आहेत, त्यांनी शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला. हे झालं राजा चंद्रगुप्त यांच्याविषयी. त्याच्यानंतर त्यांचा जो अजून एक गोष्ट, अ, विशाखा दत्त जे आहेत, लेखक विशाखा दत्त, त्यांनी लिहिलेलं जे मुद्र राक्षस हे जे पुस्तक आहे, एन-सी-आर-टी मध्ये आपल्याला याचा उल्लेख आहे आणि तमिळनाडूच्या पुस्तकामध्ये पण आपल्याला याचा उल्लेख आहे. आणि साहजिकच परीक्षा आता खोलवर जात असताना अशा बाबींचा, जे स्टेट बुक्स जे आहेत त्याच्याकडे ते वळणार, म्हणून हा मुद्दा घेतला आहे. तर पुस्तकाचे नाव काय आहे? मुद्र राक्षस. लेखक कोण आहे? विशाखा दत्त. तर विशाखा दत्त यांनी लिहिलेलं मुद्र राक्षस जे आहे, याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्यांची जी यशाची कहाणी आहे, ती यशाची कहाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सुदर्शन तलावाची जी निर्मिती आहे, ती सुदर्शन तलावाची निर्मिती पण चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. आणि याच्यानंतर जेव्हा सुदर्शन तलाव जे आहे, त्याची पुनर्बांधणी जी असेल किंवा त्याचं रिन्युएशन जे म्हणतात ना, "अरे हां, घर जुनं झालंय, चला आता रिन्यू करूया." तर अशा प्रकारचं रिन्यू करायचं जे डोक्यात झालं ना, तो हर्षवर्धन जे होते, राजा हर्षवर्धन ज्या आपल्याला पुढे येतील, तर त्यांनी मग रिन्यू करण्याचं काम सुदर्शन तलावाचं केलेलं आहे, जे कुठे आहे? जुनागड, गुजरातमध्ये. ओके. त्याच्यानंतर हे चंद्रगुप्त मौर्यांचं एक हे आहे. आपल्याला Wikipediaवरती मिळाले, म्हणून ते कसं, की आपण जर इमॅजिन करून एखादी, आता हे चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या परफेक्ट लक्षात राहिले आणि असं जर केलं ना, तर गोष्टी सहज सोप्या होतात. आणि मग 322 बिफोर ख्रिस्ट इरा, 298 बिफोर ख्रिस्ट म्हणजे इसवी सन पूर्वमध्ये चंद्रगुप्त मौर्य होते. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवण्यात सोप्या राहतात. त्यानंतरचे दुसरे राजा कोण होते? राजा बिंदुसार. 297 ते 273 इसवी सन पूर्वमध्ये होते. बिंबिसार आणि बिंदुसार हे जे गोष्टी आहेत, ते हरिअंकाचे बिंबिसार आणि मौर्यांचे जे होते काय? बिंदुसार. ओके. याच्यामध्ये त्यांचं हे झालं, अशोका त्यांचे सन होते. मुलगा जो होता त्यांचा, तो अशोका हा मुलगा होता. तेच अजून असं काही लक्षात ठेवण्यासारखं किंवा जे महत्त्वाचं जे आहे ते बिंदुसार संदर्भात नाही. त्याच्यानंतर मग लगेचच राजा अशोका, जो की खूप जास्त चर्चेत असतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये पण विचारला जातो. सर्वप्रथम राजा अशोका जे आहेत, राजा अशोक जो आहे, त्याला काय म्हटलं जातं? देवानपियो पियदसी. देवानुपियो पियदसी, प्रियदसी, प्रियदसी, पियदसी किंवा प्रियदसी. ओके. देवानपियो प्रियदसी असं जे म्हटलं जातं, हे कोणाला म्हणते? राजा अशोकला म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लगेच आल्या कारणामुळं आपल्याला माहिती आहे, की राजा जे अशोक आहेत, राजा अशोकाने शिलालेख लिहिले होते किंवा स्तंभलेख किंवा रॉक कट जे होते, मायनर आणि मेजर. तर याच्यामध्ये त्यांचा जो उल्लेख आहे, तो उल्लेख देवान प्रियो प्रियदर्शी असाच आहे. फक्त राजा अशोक असा उल्लेख हा मस्कीचा जो मायनर पिलर आहे, मस्कीचा हा आपला म्हणजे घटनाक्रमाच्या याच्यामध्ये विषय नाहीये, पण आला म्हणून लगेच सांगायचं उद्दिष्ट आहे. तर मस्कीमध्ये राजा अशोक असं नाव आहे आणि इतर सगळ्यामध्ये देवान पियो प्रियदसी, म्हणजे डिअर टू गॉड असं जे म्हणतात, तर ते राजा अशोकाचं आहे. त्यांचा जो कालावधी आहे तो 268 बिफोर ख्रिस्ट ते
32 बिफोर ख्रिस्ट म्हणजे इसवी सन पूर्व आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा जो साम्राज्याचा विस्तार जो आहे, तो साम्राज्याचा विस्तार त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इकडून केलेला आहे. याचं एक कारण पण असं आहे, येस, इतक्या मोठ्या प्रमाणात केला आहे. कलिंगाचं युद्ध जे आहे 261 बिफोर ख्रिस्ट म्हणजे इसवी सन पूर्व 261 मध्ये, तर ते यांच्या साम्राज्यामध्ये असणारं जे लिखाण जे आहे, ते लिखाण पाली, प्राकृत, ब्राह्मी, खरोष्टी या भाषांमध्ये प्रामुख्याने झालं. हा जो फोटो आहे, आता बरं राजा अशोका कोण होते? राजा अशोक कोण होते? आपण एक शाहरुख खानचा पिक्चर बघितला असेल ना, अशोक संदर्भात कलिंगा वॉर, आणि मग तो जो आहे तो पिक्चर, तो आठवला तरी पण राजा अशोक आपल्याला लक्षात राहतात. दुसरी गोष्ट, हा फोटो आपल्याला या फोटोवर लक्षात येतील. हे राजा अशोक आहेत आणि हे मुघलीपुत्र तिस्त हे जे बुद्ध मॉन्क आहेत तर ते आहेत. तर ते ही काय माहिती आहे का? ही तिसरी बौद्ध सभा जी होती श्रावस्तीला झाली, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी बौद्ध काउन्सिल. तर त्यातली जी तिसरी काउन्सिल होती किंवा तिसरी सभा जी होती श्रावस्तीला, तर तेथे ह्या सभेचं जे चित्रण आहे ते चित्रण रेखाटलेलं आहे आणि इथं अशा प्रकारचं हे चित्रण आहे. ओके. शेवटी शेवटी राजा अशोका जे होते ना, राजा अशोका ते जैन धर्माकडे वळलं, असे बरेच सोर्स आपल्याला सांगतात. प्रश्न पण असाच विचारला जातो, त्यामुळे आपण ते घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मौर्यकालीन मग अशोकांचे शिलालेख आणि अशोकांचे स्तंभालेख हा जो मुद्दा आहे, तर 1-2 मिनिटं पॉज करून तुम्ही एकदा व्यवस्थित अ, हे पाहून घ्या, अशोकाचे शिलालेख आणि अशोकाचे स्तंभलेख. ओके. जो की आपण जर डिटेलमध्ये जर लेक्चर घेतला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं म्हणजे घेता येईल. ओके. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे? हां, कलिंग युद्ध 261 इसवी सन पूर्व कलिंग युद्ध आपल्याला झालं. कलिंग युद्धाची जी काही हे आहे ना, हे बघा अशा प्रकारची ही दया नदी आहे. ही दया नदी आणि ह्या दया नदीच्या काठी आणि ह्या सगळ्यात जो की उडीसाला आहे हां, तर तिथं आपल्याला हे युद्ध झालेलं दिसते. दया नदी जी आहे ना, ही कौखाकी नदी जी आहे, तिथली कौखाकी नदी हिची उपनदी आहे आणि प्रामुख्याने कौखाकी उपनदी आहे ना, ही महानदीची उपनदी आहे. कळते. महानदी आपल्याला कळते, की हां, अच्छा, इकडून अशी-अशी उडीसा समजा हे असं उडीसा आहे. हां, तर इकडून महानदी अशी-अशी गेलेली आहे. बरोबर आहे. पण महानदींमधली कौखाई नदी जी आहे, ती नदी आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यानंतर त्यात पण जी दया नदी आहे, ती दया. पण मग प्रश्न विचारताना बऱ्याचदा भूगोल आणि इतिहास एकत्र करण्याची जी काही कॉन्सेप्ट ना, मध्ये बऱ्याच आता ती रिफ्लेक्ट होते आणि साहजिकच आहे मध्ये एखादी गोष्ट जर रिफ्लेक्ट होते, तर हळू ती आपल्या राज्यसेवा आणि कंबाईनकडे पण वळू शकते. बरोबर आहे. भारताचा प्राचीन इतिहासात जो आपल्याला सेक्शन ज्या एक्झाममध्ये त्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हे साहजिकच थोडं घेतलेलं आहे. त्यानंतरची डोंगररांगा तिथल्या आहेत. ते डोंगररांगा कोणते? दौली डोंगररांगा आहेत. अस्थिगुंफा जे शिलालेख आहे, या शिलालेखामध्ये उडीसामधलं तिथं कलिंग युद्धाची आपल्याला जी माहिती आहे, ती माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढची घटनाक्रम कोणती? तर 241 बिफोर ख्रिस्टमध्ये लुंबिनी गार्डनला त्यांनी भेट दिली. त्यानंतर सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर अशा स्थानांना त्यांनी भेट दिली होती. बरं, राजा अशोकाने पुढील स्थानांना भेट दिली असा जर प्रश्न आला, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय, शेवटचा जो राजा आहे, राजा बृहदाता. या राजा बृहदाताविषयी आपण पाहूया. त्यांचा कालावधी जो आहे, तो 187 ते 180 इसवी सन पूर्वमध्ये आहे. ते शेवटचे राजे होते आणि पुष्यमित्र शुंग जे आहेत, ते पुष्यमित्र शुंग यांनी राजा बृहदाता यांचा पराभव केला. ओके, हे झालं राजा बृहदाता. राजा बृहदाता हे कोण आहेत? मौर्य साम्राज्याचे शेवटचे राजे आहेत. ओके. सो धन्यवाद. अशा प्रकारचं झालेलं आहे आपलं मौर्य साम्राज्याबाबत आणि नेक्स्ट साम्राज्याबाबत आपण मग उद्या जे आहे ते चर्चा करणार आहोत. सो थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि पुन्हा एकदा तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि मी असंच आपल्याला वेगवेगळ्या ज्या छोट्या-छोट्या कॉन्सेप्ट आहेत, जे परीक्षेमध्ये एज देण्याचं जे काम आहे, ते एज देण्याच्या कामानुसार म्हणजे जे आहे ना गोष्टी, तर त्याच्यानुसार आपण प्रयत्न करत राहणार आहोत आपल्या अभ्यास मंडळाच्या या YouTube चॅनलवर. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.